कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका रास्ता. आज चाललो होतो कॉलेजला ठाण्याला. खूप घाई झाली त्याच्यामुळे छोटासा झाला मिनी ब्लॉग आपला आहे. बस स्टेशनला पोचलो नाही, बट ट्रेनमध्ये लगेच ट्रेन आली पण होती. मी ना मंदार बसलो होतो बस स्टँडला, कारण की बस गेली होती आमची. मग थांबलो 5-10 मिनटं, बोललो बघू बस आली तर आली, नाही तर रिक्षाला. मग आली बस 5-10 मिनटात. मग बसलो आहे दोघं जण. मंदार आहे, मंदारला आहे का ये हवे कर ना. अख्खी बस खाली होती, आम्ही फक्त 4 जणच होतो बसमध्ये. काय पोचलो कॉलेजमध्ये, तिथं सरच आलं ना, तर मग सगळे पोरा बसली होती मोबाईल घेऊन. त्याला ह्यो दुसरा एक मित्र आहे आपला, तो पण शापूरचाच आहे. बसलो डबा खायला, त्याला उपवास होता. आणि मग निघालो, कॉलेज बिलेज सुटला 3 वाजता. तसाच निघालो बस स्टँडकडे जाताना. तेव्हा ये 2 बोटा दाखवते नुसतं कसं. पोचलो बस स्टँडला, तिकीट वगैरे काढला. 3 वाजता 3:01ला आम्ही निघलो तिथून. बस अजून थांबलेलीच होती आणि आम्हाला 3:30ची ट्रेन होती. बस चला पटापट, 3:30ची ट्रेन तुम्ही घालवा. मग निघालो. फोनमध्ये बाबा एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहे ना ठाण्याला, बेकार. आणि पाऊस पण येणार होता, खूप अंधेर पडलं होता तिकडे. आणि मग काय वाटतं बिल्डिंग ट्रेनमध्ये पोचलो. बाबा एवढी गर्दी ना ट्रेनमध्ये, मी का चेपलो होतो काय सांगावं, नको झालं दुखा. टिटवाल्याला पोचलो ना, मग जागा भेटली बसायला. पाऊस पण एवढा आला होता बघा ना, अख्खी अंधेर झाला होता, कसा बेकार ना. पोचलो आसनगाव स्टेशनला, रिक्षामध्ये लगेच बसलो. रिक्षा पण भरले, नुसतं ड्रॉप आहे, अर्धा रस्ता त्याच्यातच गेलो. मग चला काही इथं एंड करतो आपला मिनी ब्लॉग. हा खूप घाई झाले, समजून घ्या.